तव्यावरून उतरून गरम गरम रोटी प्रत्येक जणांना आवडते, परंतु जेव्हा शिळी चपाती किंवा रोटीची बात येते, लोकांची भूक मिटत असते. ते खाण्यास आळमटळम करतात. आपणास ही रोटी खाण्यापर्यंत दूर जात असाल तर आपणास शिळी रोटी जनावरांना खाऊ घालत असतो. आपण ऐकले असाल की आपल्या अगोदरच्या पिढीमध्ये सकाळी सकाळी उठल्यावर शिळी रोटी खात असत. त्याच्या मागे अनेक आरोग्यदायी फायदे लपलेले असतात. तर मग आपण जाणून घेऊया शिळी रोटी खाण्याचे फायदे कोणकोणते आहेत ते. शिळी चपाती खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते, परंतु हे माहीत असले पाहिजे की ती रोटी कशी खावी. काही लोक रात्रीची शिल्लक राहिलेली रोटी कढईमध्ये टाकून जशी आपण भाजी बनवतो तशी तळतात किंवा साखर आणि तूप लावून खाण्याची शिकस्त करत असतात. असे करणे आपल्या आरोग्यासाठी चांगले. असे केल्याने त्यामध्ये असलेले प्रीबायोटिक नष्ट होते. शिळी रोटी खाल्ल्याने आपल्या पचनासंबंधी समस्यांपासून सुटका होण्यास मदत होते आणि त्याचबरोबर आपणास कफची समस्या आहे तर ती नष्ट होण्यास मदत होते. आपण जर सकाळी शिळी रोटी खाल्ल्याने पोट फुगीची समस्या आणि ॲसिडिटी अशा समस्यांपासून सुटका होण्यास मदत होते. आपले वजन वाढते. वजन कमी करण्यासाठी शिळी रोटी फायदेशीर आहे. आपणास माहीत नसेल की ताजी रोटीपेक्षा शिळी रोटीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण अत्यंत कमी असते. त्यामुळे आपण शिळी रोटी खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. शिळी रोटी खाल्ल्याने ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते. शिळी रोटी खाल्ल्याने डायबिटीज रुग्णाची सकाळी दुधाबरोबर खाण्याची एक चांगली सकाळचा नाश्ता होईल, पण आपण त्याचे साखर अजिबात घालू नये. ते साखर घातल्यामुळे डायबिटीज रुग्णाला ब्लड प्रेशर वाढण्याची शक्यता होऊ शकते. शिळी रोटीमध्ये न्यूट्रिशन वर्कआउट करणाऱ्या लोकांसाठी खूप फायदेशीर असते, परंतु ती रोटी गव्हापासून बनवली असेल तर याच्या सेवनाने आपले मसल्स स्ट्रॉंग होण्यास मदत होईल. आपण जर शिळी रोटी दुधाबरोबर खाल्ल्याने फायदा दुप्पट होण्यास मदत होईल.